कोराणे कुटुंबाच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना खंबीरपणे उभी असून जिल्हा परिषद निवडणुकीत दीपाली कोराणे यांना निवडून देऊन सामान्य व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले। तारदाळ येथील श्रीकृष्ण नगर येथे दीपाली कोराणे यांच्या सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते। राजू शेट्टी पुढे म्हणाले, लोकशाही व्यवस्थेत कोणावरही अन्याय होऊ नये हीच संविधानाची भूमिका आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पूर्णपणे संविधानावर चालणारी संघटना असून धनदांडग्यांच्या भूलथापांना बळी न पडता तसेच कोणाच्याही दबावाला न घाबरता निर्भयपणे निर्णय घेणे गरजेचे आहे। त्यामुळे दीपाली कोराणे, अनिता शिंदे व आनंदा शेट्टी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले। यावेळी पुरंदर पाटील म्हणाले, कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील सामान्य माणसाच्या उमेदवारीवर गदा आणून घराणेशाही लादण्याचा प्रयत्न होत आहे। मात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विनोद कोराणे यांच्या पाठीशी सामान्य जनता नक्कीच उभी राहील, यात कोणतीही शंका नाही। या सदिच्छा भेटी प्रसंगी देवानंद कांबळे, आनंदा शेट्टी, पवन शिंदे, रणजित शिंदे, अरुण शेट्टी, विश्वनाथ मांजरे, सुनील पाटील, ॲडव्होकेट अर्जुन माने, दत्तात्रय तेलवे, तानाजी तेलवे यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते।